जेणे करुणी मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरीची. माझं लहान बाळ जे आता 2 वर्षाचं आहे, त्याला खेळताना बघितल्यावरती मनामध्ये हा विचार येतो की बऱ्याच वेळा तो काय करत असतो, एखादी वस्तू तो फोडण्याच्या मागे असतो. एखादी गाडी असेल, रिमोट असेल, तर तो फोडण्याच्या मागे असतो. आपटतो. दुसऱ्याच क्षणी तो असा मला दिसतो की काहीतरी तो प्रोटेक्ट करण्याच्या मागे आहे किंवा एखादी गोष्ट तो जपून ठेवण्याच्या मागे आहे. जी गोष्ट त्याने फोडली ती ही गोष्ट त्याला आवडतच होती, नाही आवडत होती अशातला भाग नाही. तीही गोष्ट त्याच्या आवडीचीच होती, ती त्याने हट्ट करून मागितलेली होती. मग ती त्याने फोडली का? जर आपण ऑब्झर्व केलं त्याच्या या छोट्याशा कृतीवरून असा एक मनात विचाराचा प्रवाह सुरू झाला की आपल्याही मनामध्ये असं बऱ्याच वेळा येत असतं, अशा विकृत भावना येत असतात की ही गोष्ट तोडावी. उदाहरणार्थ काही लोक हातामध्ये फूल घेतात आणि ते असं तोडण्याच्या मागे असतात, ते चुरगळतात. किंवा बसल्या बसल्या कीर्तनांमध्ये असं होतं, बसल्या बसल्या जी खाली मॅट आहे त्याचे धागे काढत जातात. कुठल्या मीटिंगमध्ये बसलो आहोत, आवडत नाहीये आपल्याला, तर त्या डेस्कवरती आपण पेनाने असे स्क्रॅच मारत जातो. या घटना किंवा ही उदाहरणं फार साधी आहेत, पण जर नीट त्याचा उगम आपल्या मनामध्ये जर शोधला तर आपल्याला असं जाणवतं की या अशा प्रकारच्या अनेक भावना आपल्या मनात येत असतात आणि एक विकृत प्रकारचा व्यक्ती आपल्यामध्येही आहे. तो विकृत व्यक्ती आपल्याच बरोबर जन्माला आलेला असतो, ज्यामुळे आपली बुद्धी विध्वंसक पद्धतीने जात असते. म्हणजे असं म्हणायला हरकत नाहीये की आपल्यामध्येच एक अत्यंत चांगलं काम करणारा माणूस आहे, त्याच्यामध्ये चांगले चांगले विचार येतात, आणि आपल्यामध्येच एक दुर्गुण असणारा माणूस आहे. तो माणूस नेहमी विकृत पद्धतीने विचार करतो. डिस्ट्रॉय बुद्धी म्हणतात ना, विध्वंसक बुद्धी म्हणतात ना, गोष्ट डिस्ट्रॉय करण्याची बुद्धी आपल्यामध्ये असते. जर याचं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असतात, घाणेरडे विचार येत असतात, त्या क्षणी आपल्या मनात चांगले विचार येत असतात, किंवा वाईच आणि वसा चांगले विचार येत असतात, त्या क्षणी कुठेतरी वाईट विचार मनात डोकावून जातो. या घटना सतत क्रमाक्रमाने होत असतात, होत राहतात. जर आपण त्याचं तटस्थ होऊन निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं. खरं बघायला गेलं तर या जगामध्ये 3च गुण आहेत जे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितले आहेत: सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या 3 गुणांना सोडून या जगात काहीही नाहीये. आपलं अंतःकरण, आपलं मन हे सुद्धा, आपण स्वतः सुद्धा या 3 गुणांपासून बनलेले आहोत. पर्सेंटेज मे व्हॅरी, त्याचं पर्सेंटेज बदलू शकतं. सत्वगुण जास्त असू शकतो एखाद्या व्यक्तीत, नाही बरं का, त्या क्षणामध्ये, त्या सिच्युएशनमध्ये. आता या क्षणी सत्वगुण जास्त असू शकतो, तमोगुण रजोगुण थोडा कमी असू शकतो. जेवण जेवत असताना, कुठला उपभोग घेत असताना रजोगुण जास्त असू शकतो, तमोगुण कमी असू शकतो. एखादी वाईट गोष्ट बघत असताना तमोगुण जास्त असू शकतो, रजोगुण आणि सत्वगुण कमी असू शकतो. आपल्यालाच एखाद्या मूव्हीचा, एखाद्या चित्रपटाचा हिरो आवडतो आणि आपल्याच मनाला त्यातला विलन सुद्धा भावतो. हे दोन्ही लाईक करणारी आपलीच मनं असतात. आपला प्रवास आहे निर्गुणाकडे, आपला प्रवास आहे निर्विकल्पाकडे, निर्विचार स्थितीकडे. आपलं मन निर्विचार व्हावं. अध्यात्मातली एक सर्वोच्च पातळी मानली जाते समाधी अवस्था, निर्विचार अवस्था, निर्विकल्प समाधी, निर्गुण परमात्म्याला जाणून घेणं. तर आपण स्वतः गुणांनी बनलेले आहोत, आपली सुटका गुणांपासून नाहीये. त्यामुळे आपल्यामध्ये गुण हे राहणारच आहेत. प्रयत्न एवढा असावा की जास्त करून आपला कल सत्वगुणाकडे असला पाहिजे. जसं सायन्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये एक स्केल असते, पीएच स्केल असते. मग त्याच्यामध्ये 1 ते 7 हा पीएच ऍसिडिक पीएच असतो, 7 हा पीएच न्यूट्रल असतो आणि 7च्या नंतर बेसिक पीएच असतो. अगदी त्याप्रमाणे मध्ये आहे रजोगुण, अगदी चांगल्या टोकाला आहे सत्वगुण आणि अगदी वाईट टोकाला आहे तमोगुण.
मी वाईट टोकाला यासाठी म्हणते की तमोगुण हा स्वतःची सुद्धा नुकसान करतो, आपल्या आजूबाजूच्यांना सुद्धा त्रास देतो. सत्वगुण हा स्वतःसाठी सुद्धा चांगला असतो आणि आजूबाजूच्यांना उपकारक असतो, उपयोगी असतो, म्हणून त्याला चांगल्या पद्धतीने म्हणतो आहे आपण. तर आपली सुटका या गुणांपासून नाहीये, हे गुणांबरोबरच आपल्याला जगायचं आहे. पण आपला कल असा असावा, आपल्या हातून होणारी कृती, आपण ज्या गोष्टी स्वतःच्या आजूबाजूला ठेवतोय, आपण ज्या गोष्टी ऑब्झर्व्ह करतोय, जास्तीत जास्त बघतोय, बघण्यातून जास्त कर्म घडत असतं. बघण्यातून आपण ती गोष्ट आपल्या अंतःकरणात घेत असतो. तुम्ही म्हणाल कानावाटे सुद्धा घेतो, डेफिनेटली आपण कानावाटे सुद्धा घेतो, आपण डोळ्यावाटे सुद्धा घेतो, पण जर पर्सेंटेज बघायला गेलं तर डोळ्यावाटे जास्त असतं. म्हणून ऑडिओ व्हिज्युअल, जिथे कान आणि डोळे दोन्ही उपयोगी पडतात, तिथे आपण सतर्क राहावं, आपण कुठल्या गोष्टी आपण आतमध्ये घेतो आहोत. तर आपली गुणांपासून सुटका नाहीये. मग कीर्तन असेल, मग प्रवचन असेल, किंवा या कथा असतील, तर नाथ महाराज म्हणतात, ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, जेणेकरुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. म्हणजे काय? श्रीहरी कोण आहे, भगवंत कोण आहे? आपण म्हणतो भगवंत हा गुणांची मूर्ती आहे, म्हणजे सद्गुणांची मूर्ती म्हणजे भगवंत आहे. गुणातीत भगवंत भगवान श्रीकृष्णांच्या, भगवान श्रीरामांच्या रूपाने येतात, म्हणजे ते गुणांसह अवतार घेतात. आणि ते जे सत्वगुण आहेत, ते जे गुण आहे, ते पर्सोनिफिकेशन ऑफ सत्वगुण इज भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम. ज्या वेळेस आपण कीर्तनांमध्ये संतांची चरित्र असतील, भगवंताचं चांगलं चरित्र असेल, हे ज्या वेळेस आपण सांगतो ना, तेव्हा ऐकणाऱ्याचा आणि बोलणाऱ्याचा दोघांचा सुद्धा तो जो शिफ्ट असतो तो सत्वगुणाकडे जास्त असतो. आणि होतं काय माहितीये, असं सतत सत्वगुणाकडे सतत जाणं, म्हणजे आहोत आपण तमो आणि रजोगुणामध्ये सुद्धा, त्याचं सुद्धा आपल्यामध्ये प्रमाण आहे. सत्वगुणही आहे, रजोगुणही आहे, पण ती जी स्केल असते ना, ती सतत सत्वगुणाकडे मॅक्झिमम टाइम ती जेव्हा सत्वगुणाकडे जात असते, तेव्हा आपण आपल्यामध्ये तो सत्वगुण एक्सपिरियन्स स्वतः सुद्धा करायला लागतो, ते आपल्या कर्मातून सुद्धा दिसायला लागतो, आणि इन ऑल आपण सात्विक पर्सन व्हायला लागतो. मग याच्यामध्ये हे कोणी तुम्हाला सांगायची गरज निर्माण होत नाही किंवा उत्पन्न होत नाही सिच्युएशन की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका, आपोआपच सुटलं जातं. माझ्यामुळे त्या प्राण्याला त्रास कशाला, मला नाही खायचंय, मी नाही कोणाचं मांस खाऊ शकत, मग त्याच्यामध्ये माझ्या शरीराची रचना आहे का, माझी पचन संस्था आहे का, ह्या गोष्टी सगळ्या दुय्यम होऊन जातात. मी परपीडा करू शकत नाही, मी दुसऱ्याला त्रास देऊ शकत नाही, ही भावना अपजूकच येते. आणि एक अभंग आहे, मी अवगुणी अन्यायी, अशी त्याची सुरुवात आहे. आणि त्याचा एक दुसरं की तिसरं चरण असं आहे की अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, धरो जाता संग तो होय बाधक. या बुद्धीवरती सतत विचारांचे तरंग आपल्यामध्ये चालू आहेत, आपल्याही न कळत. आपण भले ट्रेनने प्रवास करतोय, आपण भले शांत बसलेलो आहोत, आपण भले टीव्ही बघत आहोत, पण ह्या बुद्धीचे तरंग थांबलेले नाहीयेत, विचारांचे तरंग थांबलेले नाहीयेत. आपल्यालाही माहित नाहीयेत कुठले विचार आहेत, पण सतत आपल्या मनामध्ये विचार आहेत. हे बुद्धीचे तरंग थांबणार नाहीयेत. आणि धरो जाता संग तव तव तो होय बाधक, त्याला धरणं शक्य नाहीये. मग काय करायचंय? विचार जाणार नाहीयेत. आपण निर्विचार होणं इतकं सहजासहजी शक्य नाही, त्यासाठी ध्यानामध्ये खूप वेळ राहावं लागेल, खूप यत्न करून ती अवस्था प्राप्त होईल. मग करायचं काय आहे की ते जे विचार आहेत ते विचार आपण रिप्लेस करू शकतो चांगल्या विचारांनी. मग चांगले विचार कुठले असतील? आपण व्यक्ती आहोत, आपले गुण कुठून दिसतात? आपल्या कर्मातून दिसतात. मग आपली कर्म कशी चांगली होतील? जेव्हा आपण चांगली कर्म करणारी लोक बघू, त्यांनी काय चांगली कर्म केली हे आपण बघू, त्यावेळेस आपली कर्म चांगली होतील. आपण जे काही कर्म करत आहोत ते दुसऱ्यांचं बघून करत आहोत हे विसरू नका. कुठेतरी अवलोकन करा, आपण जे काही करतो आहोत ते आपण कुठेतरी बघितलेलं आहे का? सकाळी उठून नाश्ता करायचाच आहे, आपण बघितलेलं आहे लहानपणापासून की लोक नाश्ता करतात, आपणही उठून केलं पाहिजे. नॉट नेसेसरी की आपल्याला भूक लागलीच असेल, पण आपण जातो, नाश्ता करतो. किंवा कुठलीही गोष्ट असेल, आता जेव्हा आपण लहान असतो आपल्याला शाळेत टाकण्यात येतं, आपण स्वतः नाही जात, कोणीतरी आपल्याला टाकतं. म्हणजे आपल्या हातून होणारं कर्म हे बहुतांशी डिपेंडंट आहे. आपण ते इंडिपेंडेंटली करत नाही. ते इंडिपेंडेंटली होण्यासाठी बौद्धिक पद्धतीने आपल्याला इंडिपेंडंट व्हावं लागेल आणि त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीच्या स्थितीवरती आपल्याला पोहोचावं लागेल. मग तोपर्यंत काय करायचंय? आपल्याला नाही माहिती कुठलं चांगलं कर्म असेल. आपली विचारांची
तेवढी पातळी झालेली नाही, तेवढी प्रगल्भता झाली नाहीये. मग संतांनी काय केलं हे जाणून घेण्याचं प्लॅटफॉर्म म्हणजे कीर्तन आहे. आणि कीर्तनामध्ये कीर्तन ही एक अशी जागा आहे की ज्याच्यामध्ये सत्वगुण माणसाचा उच्च कोटीला जाऊ शकतो. माणसाला चांगलं कर्म काय करायचं आहे, ते कसं करता येईल, त्यासाठी भावना कुठली हवी, या गोष्टी कळू शकतात. त्यामुळे कीर्तन हे साधन अत्यंत शुद्ध आहे आणि अत्यंत प्रभावी आहे. म्हणजे असं म्हणण्यात येतं की आतापर्यंतचा जो धर्म, म्हणजे मी म्हणत नाही की हिंदू धर्म, इसाई धर्म, ख्रिश्चन धर्म किंवा मुस्लिम धर्म, मी म्हणत नाही तो धर्म, मी म्हणते माणसाचा माणूस हा धर्म, हा जर कुठे टिकला असेल ना तर तो कीर्तनातून टिकलेला आहे. त्यामुळे एका कीर्तनकाराची, एका वक्त्याची ही जबाबदारी येते की माझ्या मुखातून बोलत असताना समोरच्याला रॉंग सिग्नल जाणार नाही, माझ्या बिहेवियरवरून माझ्या संपत्तीचं दर्शन होणार नाही, पैसा, अडका, प्रॉपर्टी याचं दर्शन न होता माझ्या अंगात असणाऱ्या चांगल्या गुणांचं दर्शन होईल. म्हणजे यासाठी असं उगाच आव आणत फिरणं असं नाहीये त्याचा अर्थ. तर एक आपलं बिहेवियर, आपलं वागणं हे सत्याच्या दृष्टीने असलं पाहिजे, इमानदारीचं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही लिखापोती नको, त्याच्यामध्ये कुठेही बडेजावकी नको, त्याच्यामध्ये कुठेही अवडंबर नको, त्याच्यामध्ये कुठेही भपकेपणाचं प्रतिबिंब नको. इमेज फारच सुंदर असली पाहिजे असं नाहीये, इमेज फारच प्रभावी असली पाहिजे असं नाहीये. जर आपल्याकडे इमानदारी असेल तर ती ऑटोमॅटिक प्रभावी होते. जर तेज चांगल्या चरित्राचं असेल तर ते आपोआप प्रदर्शित होतं. यासाठी भरपूर वेळा काय होतं की एखाद्या व्यक्तीचा गोरेपणा, म्हणजे बहुतांश हे ऑब्झर्वेशन आहे की जर तुम्ही गोरे असाल तर तुम्ही लवकर आध्यात्मिक दिसून येता. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांची म्हणतात ना, बरेचसे लोक इम्प्रेस होतात गोऱ्या रंगाकडे बघून की नाही हा आध्यात्मिक आहे. ऍक्च्युअली हे नुकसान याने भरपूर केलेलं आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. गरजेचं नाही की आध्यात्मिक माणूस हा गोरा असतो, गरजेचं नाही की आध्यात्मिक माणसाची त्वचा, स्किन ही अगदी तुकतुकीत असते. हा, तो जर गुहेत राहणारा असेल, त्याने बरेच वर्ष ध्यानधारणा केलेली असेल, म्हणजे अगदी तो ध्यानधारणेतच 12-12 वर्ष बसलेला असेल, तर तो जो तपस्वी असतो ना त्याचं तेज वेगळ्या प्रकारचं असतं. त्याची त्वचा कदाचित तुकतुकीत असू शकते, पण जो व्यक्ती रात्रंदिवस फिरतो आहे, जो व्यक्ती या गावातून त्या गावात जातो आहे, किंवा जो व्यक्ती संसारामध्ये राबतो आहे आणि मग कीर्तन करत आहे, तर किंवा एखादी गृहिणी जी कीर्तन करते आहे, तिचे हात भांडी घासून राबलेले असणार ना, कपडे धुवून राबलेले असणार ना, थोडंसं हात वृक्ष झालेले असणार आहेत, उन्हामध्ये फिरतीये, येता जाता बस पकडायची, येता जाता ट्रेन पकडायची, उन्हामध्ये फिरल्यानंतर त्वचा काळी पडलेली असणार आहे ना. आध्यात्मिक व्यक्तीचं तेज त्याच्या त्वचेवरून, त्याच्या कपड्यांवरून दिसत नाही. तेज कुठल्याही व्यक्तीचं, मग ते चांगल्या पद्धतीचं असेल किंवा वाईट पद्धतीचं असेल, भावना चांगल्या पद्धतीची असेल किंवा वाईट पद्धतीची असेल, प्रत्येक प्रकारची भावना जर ओळखायची असेल तर त्याच्या डोळ्यात बघा. तो तुमच्याशी बोलत असताना तो तुमच्या डोळ्यात बघतो आहे का ते बघा. एखादा मनुष्य जेव्हा डोळ्यात डोळे घालून तुमच्या आत्म्याशी संवाद साधत असतो ना, तेव्हा तो खरा व्यक्ती असतो, तेव्हा तो हिंमतवान व्यक्ती असतो, तेव्हा तो निडर व्यक्ती असतो. ही त्याची ओळख कदाचित असू शकते, तेही ओळखणं अत्यंत अवघड असतं. त्यामुळे कीर्तन हे साधन, कीर्तन हे क्षेत्र म्हणणं थोडंसं गैर ठरेल, कारण मग ते इतर फील्ड, इतर क्षेत्रांमध्ये गणलं जाईल. कीर्तन हे क्षेत्र नाही, कीर्तन ही साधनाच आहे आणि कीर्तन हे साधनच आहे स्वतः साध्याकडे जाण्यासाठी आणि इतरांना स्वतःबरोबर साध्याकडे नेण्यासाठी. त्याच्यामुळे कीर्तन हे साधन अत्यंत पवित्र आहे आणि अशीच मर्यादा असली पाहिजे की जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, म्हणजे त्या गुणांचं अवलोकन, त्या गुणांचा सराव किंवा त्या गुणांचं अवलोकन, त्या गुणांचा अभ्यास कीर्तनामध्ये व्हावा. त्या अभ्यासाचा स्वाध्याय आपण घरी जाऊन करावा. तसा स्वाध्याय केल्यानंतर ते गुण आपल्यामध्ये उतरतात. 100% नाही उतरणार सुरुवातीला, हळूहळू उतरतील. सुरुवातीला मनात भावना यायला लागतील की मी चुकतोय का, मग मी हे बरोबर करतोय का, मग त्या भावना प्रत्यक्ष कृतीतून दिसायला लागतील. सो इट्स अन अ प्रोसेस. त्याच्यासाठी बुद्धीचा वापर करून या प्रोसेसमध्ये सामील होणं गरजेचं आहे. त्यामुळे कीर्तन कोणाचं ऐकतोय, ते कसं ऐकतोय, या बाबतीत मी सुद्धा खूप सतर्क असते. आधी ऐकणं, श्रवण करणं शुद्ध असलं पाहिजे, त्यानंतरच आपल्या मुखातून निघणारे शब्द शुद्ध असतील. सो आय होप मी माझा पॉइंट क्लिअर करते आहे. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहातच, या गोष्टीवरती नक्की विचार करा.